आज बनवली आहे बेसन पोळी किंवा ह्यालाच कोणी बेसन चिला म्हणतं. आम्ही तर कोल्हापूरमध्ये ह्याला बेसनची दामटीच म्हणतो. तुमच्या भागात याला काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर कशी बनवायची बघूया. एक बाउल घेतला, त्यामध्ये बेसन पीठ घेतलं, बारीक चिरून कांदा, चेचून लसूण, बारीक चिरून टोमॅटो, कढीपत्त्याचे 2-4 पानं तोडून घालायची. कोथिंबीर असेल तर नक्कीच घाला. लाल तिखट, हळद, हिंग पावडर, ओवा, पांढरे तीळ होतं म्हणून थोडंसं ओलं खोबरं खवलेलं घातलेलं आहे. नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. चवीपुरतं मीठ. आता हे पीठ चांगलं सैलसर भिजवून घ्यायचं. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, मध्यम. आणि आता तव्याला गरम करायचं. तवा चांगला गरम झाल्यानंतर तेल घालायचं. तेल पसरवायचं तव्यावरती. जिरे घालायचे. जर तुम्हाला जिरे पावडर, धने पावडर ह्या बॅटरमध्ये घालायचं असेल तर घालू शकता, त्यामुळे सुद्धा छान चव लागते. माझ्याकडे नाही आहे आता ते, म्हणून नाही घातलेलं. आता मी हे तेल गरम झाल्यानंतर जिरे घालते. जिरे तडतडल्यानंतर छान अशी पातळ ही दामटी पसरवून घ्यायची. दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजायची. खूप छान चव लागते ह्या दामटीला. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तोंडाला चव नसेल तर ह्यामुळे चव येते. 2 घास जेवण जास्त जातं तोंडी लावायलाही असे काही पदार्थ असल्यावरती. तर आता हे माझ्या मुलाला मी बनवलेले आहे नाश्त्यामध्ये. त्याला उपीट नको आहे, दुसरं वेगळं काहीतरी पाहिजे उपीट बरोबर म्हणून हे दामटी बनवून त्याला दिलेली आहे दह्यासोबत खाण्यासाठी. बघू शकता किती छान झालेली आहे. चला तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर जाता तसा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत. नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा.